हाय मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता हा ग्लो आहे आपला, जेणेकरून आपला ब्लाऊज जो राहतो ते 2 तासाचा ब्लाऊज आपल्या अर्धा किंवा 1 तासामध्ये पूर्ण होऊन जातो। मला तर अस्तरचा ब्लाऊज शिवायला 2-2.5 तास लागतात, म्हणून मी हा ग्लो आणून घेतलेला आहे, जेणेकरून याच्याने एकदम व्यवस्थित माझं काम होऊन जाईल। तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ते ग्लोचा इस्तेमाल करणार आहे। हा आहे फॅब्रिक। आपल्याला दोन्ही फॅब्रिक असे ठेवून घ्यायचे आहे, कारण की आपण एक जर केलं तर उलटं सुलटं होऊ शकतं, म्हणून दोन्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। आणि हा ग्लू जो आहे तो जास्त नाही, आपल्याला थोडं थोडं इस्तेमाल करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता हे असं चिटकून गेलेलं आहे। आता हे पण तसंच करून घेणार आहे। सिलाई करायला खूप वेळ जातो याच्याने, म्हणून आपण याच्याने काम करून घ्यायचं आपलं। थोडंसं 5-1 मिनटं ठेवून द्यायचं, जेणेकरून आपला बॉबिन वगैरे भरल्यापर्यंत हा सुकला जाईल। असंच आपल्याला सगळे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। हा ग्लो हाताला चिटकल्यावर थोडंसं आग झाल्यावानी होती, कारण की मला आता हाताला लागलं म्हणून थोडंसं आग झाल्यावानी हो राहिली, म्हणून सांभाळून करून घ्या तुम्ही पण। हे पाहू शकता तर थोडंसं लागलेलं आहे, तुम्हाला दिसेल का नाही दिसेल, पण ते आता थोडंसं आग हो राहिलं, चिटकलं आहे ते पूर्ण। असं नाही व्हायला पाहिजे तुमच्याकडून। तुम्हाला कसं वाटलं हे आता मी सगळं जॉईन करून घेणार आहे। तुम्हाला पण जर ही टिप्स आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। एकदम कोपऱ्याला पण नाही लावायचं, थोडंसं मध्ये लावलं ना तर एकदम बरोबर होऊन जाईल, कारण की मी कोपऱ्याला लावलं तर हाताला लागलं ते, पण मग आता मध्ये लावते तर व्यवस्थित बसतंय। तुम्ही पाहू शकता एवढ्यापर्यंत माझा अस्तर जॉईन झालं असतं का। तर आता मी सगळे पॅटर्न जोडून घेणार आहे। मला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, काही टिप्स असतील तर मला विचारा।